म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली। सप्टेंबर मधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली। सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही। अर्जदारांमध्ये नाराजी। सोडतीसाठी 24,000 अर्ज। म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार। मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही। मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरे मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार। पावसाळा तयारीच्या दृष्टीनं बीएमसीने काढल्या विविध कामांसाठी निविदा। स्टॉर्म वॉटर ड्रेनची दुरुस्ती, त्यासोबतच पुनर्बांधणीसाठी 42.5 कोटी रुपयांची निविदा। वांद्रे, गोरेगाव, बोरिवली इथं केली जाणार कामं। स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई। उच्च न्यायालयाच्या फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा। 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव। राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। कोरोनाची संख्या 194 वर। JN1 व्हेरियंटच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू, तर मुंबईमध्ये 88 नवे कोरोना रुग्ण। ठाण्यामध्ये नवीन कोरोना व्हेरियंटचे 5 रुग्ण। संबंधितांवर गृहविलगीकरणामध्ये उपचार सुरू, तर 28 कोरोना रुग्ण असून 2 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। JJ हॉस्पिटलमधील त्वचा विज्ञान विभागातील डॉक्टरांचा गेल्या 8 दिवसांपासून संप सुरू। 2 दिवसात योग्य तोडगा काढू, हसन मुश्रीफांचं संपकरी डॉक्टरांना आश्वासन। विभाग प्रमुखांचं निलंबन नाही तोवर कामावर येणार नसल्याची डॉक्टरांची भूमिका। मुंबईच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करू। मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकरांचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या आवाहनाला मुंबईचा डबेवाला कामगार प्रतिसाद देणार। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी 4 विशेष लोकल धावणार। सेंट्रल लाईनवर CSMT आणि कल्याणहून रात्री 1:30 वाजता विशेष लोकल सुटणार, तर हार्बर लाईनवर पनवेल आणि CSMTहून 1:30 वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार। नवीन वर्षामध्ये पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार। पुणे मेट्रोला मिळणार प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा प्रशासनाचा निर्णय। सर्वसामान्य पुणेकरांना होणार फायदा। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये नो पार्किंगमध्ये पोलिसांकडून वाहनांची पार्किंग। नागरिकांमध्ये नाराजी। परिसरामध्ये पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। ठाणे महानगरपालिकेकडून अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई। दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा प्रभाग समिती परिसरामध्ये कारवाई। सर्वच प्रभाग समिती क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा इशारा। अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करणार, आयुक्तांचा इशारा। नवी मुंबईतील दिघा MIDC मध्ये कंपनीला आग। आगीमध्ये 4 मजली कंपनी पूर्णतः जळून खाक। कंपनी अनेक वर्षांपासून बंद असल्यानं जीवितहानी नाही। कंपनी बंद असताना एवढी मोठी आग लागल्यानं ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी। मुंबईच्या येलो गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये न्यू फिश जेट्टीजवळ बोटीमध्ये गॅस लीक। दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू, तर 4 जणांवर उपचार सुरू। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरेमध्ये गॅस पाईपलाईनला आग। टोरंट कंपनीच्या खासगी गॅस पाईपलाईनला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। कोल्हापूरच्या उजळाईवाडीतील माया कॅफेवर पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये मद्यसाठा, रोख रक्कम आणि डीजेसह 2,82,000चा मुद्देमाल जप्त। विनापरवाना आयोजित केलेल्या मद्य पार्टीमध्ये 60 पुरुषांचा 40हून अधिक महिलांचा सहभाग। पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय। येरवडा परिसरामध्ये 20 ते 25 वाहनांची कोयत्याने तोडफोड। दहशत माजवण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडल्याचं उघड। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी। पालघरमधील केळवे, चिंचणी, डहाणू, बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर विविध ठिकाणांहून पर्यटक दाखल। मुंबईच्या वरळी नाका इथं इमारतीबाहेर नाताळ निमित्तानं आगळा वेगळा उपक्रम। राजकीय भस्मासुराचा पुतळा लावून राजकारण योग्य की अयोग्य विचारण्यात आला प्रश्न। अभिप्राय नोंदवण्यासाठी 2 फलक तयार। खासदार सुप्रिया सुळे दत्ताच्या चरणी लीन। जेजुरीमध्ये सुळेंनी दत्ताचं दर्शन घेत नागरिकांना दत्त जयंतीच्या दिल्या शुभेच्छा। नवी मुंबईतील नेरूळमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी। श्री दत्त दिगंबर मंदिरामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते आरती। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या खेड तालुक्यातील शेलगावात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। दत्त महाराजांचा पालखी सोहळा काढत दत्त जन्मोत्सव साजरा। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी।
कोल्हापुरातील इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी. शहरातील वेगवेगळ्या भागातील दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. भाविकांच्या अलोट गर्दीनं फुलला कृष्णाकाठ. नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. दत्त जयंती निमित्तानं नाशकात विविध कार्यक्रमांचं आयोजन. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील प्रमुख बसस्थानकं गर्दीने गजबजली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांना गावाकडे जाण्याची ओढ. तिकीट काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 167 टँकरनं पाणी पुरवठा. गाववाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी केल्या अधिग्रहित. नागपुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 346 वर. बांधकाम वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणामध्ये वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सारथी बार्टी महाज्योतीची फेलोशिप परीक्षा अखेर रद्द. जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा होणार. परीक्षेतील गोंधळामुळे पुणे विद्यापीठाचा निर्णय. पुण्यामध्ये नर्सिंग आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना होणार फायदा. समता सेंटर आणि टाटा ऑटोकॉमच्या संयुक्त विद्यमानं उपक्रमाची सुरुवात. पुण्यामध्ये 50व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर उपस्थित. कोरेगाव भीमा परिसरामध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय. उपमुख्यमंत्री फडणवीसांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. मुंबई विद्यापीठामध्ये कार्यक्रम संपन्न. डॉक्टरेट उपाधी जनतेला समर्पित. फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. मी कोणतीही निवडणूक लढवू शकतो. बावनकुळेंच्या वक्तव्यावर धंगेकरांची प्रतिक्रिया. सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक. येत्या 2 महिन्यात पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार. सुनील देवधर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक. उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार. गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार. नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही दुसरी बैठक. क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडेंची ऑनलाईन बैठकीला उपस्थिती. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा समाजाच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाची 105व्या दिवशी सांगता. मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी 30 डिसेंबरला बैठक होणार. लोकसभेतील 146 खासदारांना निलंबित केल्याबद्दल मुंब्रा शहरामध्ये निषेध मोर्चा आंदोलन. काळे कपडे परिधान करून मुस्लिम महिलांकडून निषेध आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही निदर्शनं करण्यात आली. भारत ऑस्ट्रेलिया ऐतिहासिक कसोटी सामना जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर सिद्धिविनायकाच्या चरणी. त्याचबरोबर प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि मुनीश बाली यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. नागपूर सुधार प्रन्यासच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. रेशीमबाग मैदान धार्मिक कार्यक्रमाला सभांना दिलं जात असल्यानं मैदानाची दुर्दशा. खेळाडूंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात जाऊन आंदोलन. नाशिकमधील येवल्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही. वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली. सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो भाव. खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी. शिरूर तालुक्याच्या कोंढापुरी गावामध्ये एकाच दिवशी 2 विद्युत रोहित्रांची चोरी. शेती पंपासाठी लावण्यात आलेल्या रोहित्रांची चोरी झाल्यानं पिकांना पाणी देण्यामध्ये अडचण. महावितरण विभागानं लवकरात लवकर नवीन रोहित्र बसवावीत. स्थानिक शेतकऱ्यांची मागणी. इलेक्ट्रिक बाईकमधून बॅटरी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांकडून बेड्या. दोन्ही आरोपी बोरिवली पश्चिमेतले रहिवासी. त्यांच्याकडून 12 इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी जप्त. कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून बेड्या. नाशिक पुणे महामार्गावर एका युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल आणि पैसे पळवल्याची घटना. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं 4ही आरोपींना बेड्या. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग. शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. 2.5 लाखांचं नुकसान.
गुजराती दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्याला अटक, मुंबईच्या DN नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीतील स्पा सेंटरवर छापा, 2 पीडितेंची सुटका, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल.